सुरू होऊन महिना उलटला असला तरी RTEच्या माध्यमातून खाजगी शाळेत प्रवेश घेणाऱ्या आणि शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, गणवेश आणि पाठ्यपुस्तक मोफत दिली गेली नसल्याने पालकांनी उपोषणाचं हत्यार उपसलं होतं। ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पालकांनी कालपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली होती। मात्र माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी पालकांची भेट घेत मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांची आपण भेट घेऊन ही बाब त्यांच्या निदर्शनास आणू। ज्या खाजगी शाळा मनमानी कारभार करत आहेत त्या शाळांविरोधात कायद्याने लढा देऊ अशी चर्चा केल्यानंतर संजय पांडे यांनी केलेल्या विनंतीनंतर पालकांनी आता उपोषण मागे घेतलं आहे। राईट टू एज्युकेशन 2009च्या कायद्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, गणवेश, पाठ्यपुस्तके मोफत मिळावीत, RTE कायद्याची अंमलबजावणी न करणाऱ्या शालेय संस्थांवर कारवाई करावी, खाजगी शाळांची वाढी की फी डोनेशन यांनी सांगेल त्या दुकानातून पाठ्यपुस्तके, गणवेश घेण्याची सक्ती यावर शासनाने पायबंद घालावे यासाठी गेल्या महिनाभर धडाकेबाज युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सर्व पालक राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करत होते आणि महापालिका शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची देखील पालकांनी भेट घेतली होती। महापालिका मुख्यालयाबाहेर सर्व पालक एकत्र येत आंदोलन देखील केलं होतं। मात्र कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने पालकांनी कालपासून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण सुरू केलं होतं। आजचा आमरण उपोषणाचा दुसरा दिवस असताना माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली। संजय पांडे यांनी खाजगी शाळांच्या मनमानी कारभाराविरोधात पालकांनी उभारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत उपोषण मागे घेण्याची विनंती केली। आपण सर्व मिळून मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांची भेट घेऊ, या शाळांविरोधात कायदेशीर लढा देऊ, मी स्वतः तुमच्यासोबत असेन असं आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्त्या पालकांनी उपोषण मागे घेतलं आहे। आता मी ऐकलं यांचं, म्हणजे काही शाळा आहे ज्या पुस्तकात देत नाही, गणवेशसाठी पैसे मागताय, काही लोकांना भेटलं, काही लोकांना भेटत नाही, म्हणजे ह्या कायद्याची पूर्ण अंमलबजावणी होते असं मला वाटत नाही। आणि जर आपल्या विद्यार्थी लोकांना शिक्षण करण्यासाठी जर त्यांना हे उपकरण म्हणजे पुस्तकं उपलब्ध करून दिली जात नसतील तर भविष्य म्हणजे मला फक्त महाराष्ट्राचं नाही पूर्ण देशाचं भविष्य फार खाली जाणार आहे असं मला वाटतं। म्हणून याद्वारे आणि या लोकांना मी समजावलेलं आहे की आपण हे आंदोलन आता तुर्त मागे घ्या, पण जर समजा हे सगळी RTI जो आपला ॲक्ट आहे, RTEचं जे ॲक्ट आहे, जर त्याची अंमलबजावणी पूर्ण झाली नाही तर हे चालूच राहणार। मला असं वाटतं की शासन ह्याच्यावर लवकरात लवकर लक्षवेध करून त्यांना उपलब्ध जे काही सुविधा आहे ते उपलब्ध करून देतील। म्हणून म्हणजे जे उपलब्ध करून दिले नाही तर आज महाराष्ट्राचं भविष्य, आणि तसं मी आधीही सांगितलं की हे तर खरोखरच फक्त महाराष्ट्रापुरता नाही, हे पूर्ण भारतासाठी आमच्या संविधानमध्ये एज्युकेशनला आपल्याला फंडामेंटल राईट म्हणून जाहीर करायला हवं। आम्हाला जर शक्य असलं तर आम्ही सगळे मिळून ह्याच्यासाठी सुद्धा मागणी करणार। आता सध्या शासनाने हे प्रश्न सोडवावा असं मला वाटतं आणि त्यासाठी आम्ही शासनाला भेटण्यासाठी सुद्धा प्रयत्न करत आहोत। लवकरात लवकर त्याची भेटी घेऊन हे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न करतो। 7 वाजल्यापासून मुख्यमंत्र्यांना भेटा गेलेल्या पालकांना तर मुख्यमंत्री साहेबांनी भेट दिली नाही आहे। त्या ठिकाणी असं घडलं की जे त्यांचे ओळखीचे होते त्यांना अगोदर भेट दिली, परंतु जे विद्यार्थ्यांसाठी लढत आहेत, जे विद्यार्थ्यांसाठी झटत आहेत त्या पालकांना आज भेट दिली नाही, हे खूप मोठं दुर्दैव म्हणावं लागेल। मी मुख्यमंत्री साहेबांना विनंती करेल की RTE जो कायदा आहे त्यानुसार सर्व विद्यार्थी जे आहेत त्यांना मोफत गणवेश जे नियमन आहे ते त्यांनी द्यावं, आणि जे खाजगी शाळा आहेत, गणवेश असेल, बुक्स असेल आणि आवाढव्य फी जी वाढवी घेतात याच्यावर कुठेतरी आळा घातला पाहिजे। आणि यासाठी आम्ही आज संजय पांडे साहेबांच्या सोबत आम्ही लवकरच मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री यांची भेट घेणार आहोत। व आम्ही आज आमच्या म्हणजे सचिन पवार साहेब जे आहेत उपायुक्त यांच्या बोलण्यावरून आम्ही आज आमचं उपोषण स्थगित केलं आहे, मागे घेतलेलं नाही आहे। कारण जर मुख्यमंत्री भेटी देऊन नाही गेलं तर आम्ही पांडे साहेबांच्या सोबत पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करू।